आहे. थोड तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार, नाव तुमचे ना मिटणार. शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, संपूर्ण जगामध्ये शिकवला जातो. बघा, इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. मला माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड बघायचा आहे. बरोबर माझा आवाज सुटला, मुलांच्या कपाळाला घाम फुटला. बरोबर माझा आवाज सुटला, मुलांच्या कपाळाला घाम फुटला. मावळ्यांच्या झळकत्या तलवारी मुघल फौजी माघारी. राजा तुम्ही 10 वर्ष जगला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा भगवान फडकवला असता, मुघलांनी सुद्धा भगवान फडकवला असता. भगवान आता मी धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, खाबोतच कुणाला रे वेड्या, तो शुभांचा भाग आहे, तो शुभांचा भाग आहे. शिवाजी महाराजांचे निधन झाले, निधनाची खबर जय खान औरंगजेबाजवळ घेऊन गेला. तर तो म्हणाला, छा बना खुशी की खबर है, छा बना खुशी की खबर है, हमारा शत्रु गया जग छोड़ गया. तर तेव्हा औरंगजेब म्हणाला, कोण कोण गया? तेव्हा साहेब खान म्हणाला, शिवा हुजूर, शिवा जग छोड़ गया. एवढ्या ऐकताच औरंगजेबाने आपली नमाजाची चटई खाली अंथरली, तिच्यावर गुडघे टेकवले आणि नमाजाच्या काही मुकाट्या वाचल्या. मुकाट्या वाचून झाल्यानंतर अल्लाहच्या दिशेने हात वर करून म्हणाला, या अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे पास तेरा एक बंदा आ रहा है, तेरे पास तेरा एक बंदा आ रहा है. विजयासाठी तलवार चालून गेला, त्याच्या छातीने हिंदुस्तान हरून गेला. विजयासाठी तलवार चालून गेला, त्याच्या छातीने हिंदुस्तान हरून गेला. वार नखेने अफजल खानचा पुतळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा एकच मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला, माझा शुभ होऊन गेला. अरे शब्दही